गुड मॉर्निंग सगळ्यांना. रात्री आपण जो व्हिडिओ घेतला थोडा आवाजाचा प्रॉब्लेम वगैरे होता. आता आपण प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे ते सगळे तुम्हाला माहिती दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑफर पण दिली जाईल. परीक्षा ही डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात होईल किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात होईल. त्यामुळे एवढी पण काळजी करू नका का परीक्षा होईल किंवा नाही. तर परीक्षा 100% होणार, पण आपला अभ्यास झालेला पाहिजे. आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. पहिला प्रश्न काय आहे बघा. अंतवैयक्तिक बुद्धी की क्षमताओं में क्या शामिल है? अंतवैयक्तिक बुद्धी म्हणजे काय? आपण ज्या वेळा स्वतःच्या भावना जाणून घेतो त्यामध्ये काय असतं, म्हणजे काय शामिल आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता अंतवैयक्तिक वर काय इथे काय विचारले तुम्हाला, अंतवैयक्तिक बुद्धीमध्ये काय शामिल आहे, काय असेल? आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, छवि और चित्रों को सोचने की क्षमता, सटीक रूप से अमूर्त रूप से कल्पना करने की क्षमता. ज्या छवी असतात, चित्र असतात, त्यांना आपण काय करतो, अमूर्त रूप म्हणजे मूर्त रूप देतो. जे अमूर्त असतात म्हणजे हे कोण काम करतं, ही चित्रकाराकडे का असतं. म्हणजे चित्रकार असेल, इंजिनियर असेल, म्हणजे ही बुद्धी कोणती असते, ही स्थानिक बुद्धी आहे. कोणती बुद्धी आहे? स्थानिक आहे. पण आपल्याला कोणती बुद्धी बघायची? आंतरवैयक्तिक. अपनी भावना से अवगत होना. बघा, अपनी भावना से अवगत होना, अपनी भावनाओं को पहचानना म्हणजे काय झाली? आंतरवैयक्तिक बुद्धी झाली. वाचलं असेल तर बरोबर समजतं ना. आता ताल, लय, सूर याची समज कोणाकडे असते? संगीतकाराकडे असते. कोणाकडे असते? संगीतकाराकडे असते. आणि विशिष्ट ताल, सूर और लय के बीच अंतर म्हणजे काय, याच्यामधील काय फरक आहे, ही पण क्षमता कोणाकडे असते? संगीतकाराकडे असते. पण आपल्याला काय विचारलेलं होतं का अंतवैयक्तिक बुद्धी में क्या शामिल आहे? तर काय शामिल असतं का आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना ओळखायच्या आणि आपल्या क्षमता ओळखायच्या, हे त्याच्यामध्ये शामिल आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न येतो. हा हार्वर्ड गार्डनरच्या सिद्धांतावर आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, जीन पियाजे याच्या सिद्धांतावर आलेला प्रश्न. कुठल्या शास्त्रज्ञावर? जीन पियाजे. आता जीन पियाजे शास्त्रज्ञ ज्यांनी काळजीपूर्वक बघितलं असेल, वाचला असेल, समजून घेतला असेल तर तुमचं उत्तर चुकणार नाही. जीन पियाजे द्वारा प्रस्तावित चरणबद्ध क्रम में कौन सा वाक्य सही नाही आहे, म्हणजे काय चुकीचं, कोणतं वाक्य चुकीचं आहे? जीन पियाजेचे जे सिद्धांत आहे, संज्ञानात्मक विकास का सिद्धांत, या संबंधात चुकीचं वाक्य काय? पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, संज्ञानात्मक बदलाव एकीकृत रूप से होता है जिसकी दिशा समान होती. म्हणजे काय? संज्ञानात्मक जो विकास असतो एकीकृतपणे होत असतो. बरोबर आहे का नाही? आपल्याला विकास व्हायचा असेल तर प्रत्येक गोष्टी आपल्याला, म्हणजे तुमचं सामाजिक असेल, संवेगात्मक असेल, संज्ञान असेल, या एकीकृतपणे म्हणजे काय, एकत्र झाल्याशिवाय आपण विकास करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला चुकीचं विधान विचारलंय. त्याच्यानंतर काय म्हटलंय दुसरं, एक चरण को लांग कर दुसरे चरण पर आगे बढ़ा जा सकता है. आता तुम्हाला आपण जीन पियाजेचा सिद्धांत वाचला असेल, त्यांनी 4 चरण सांगितले होते की 4 चरण. आता समजा तुम्हाला, आता आपण 0 ते 2 वर्षाचं आहे, त्यानंतर कुठलं चरण चालू होतं? 2 ते 6 वर्ष किंवा 7 वर्षाचं, त्याच्यानंतर 7 ते 11 आणि त्याच्यानंतर 11 पासून पुढे चरण चालू होतं. मग आता इथे काय म्हटलं, एक चरण को लांग कर दुसरे चरण पण जे म्हणजे आपण आगे बढ होईल का? आता समजा तुम्ही 2 वर्षाचे आहेत, आणि आता तुम्ही म्हणणार का, नाही सर मला आता 4 वर्ष ते 7 वर्षाची अवस्था नको, मला डायरेक्ट 7 ते 11 मध्ये जायचं. डायरेक्ट होईल का? लांग कर आपण पुढे जाऊ शकत नाही, म्हणजे वलांडून जाऊ शकत नाही. हेच तुमचं काय चुकीचं दिलेलं आहे. सभी चरण एक निश्चित क्रमनुसार आहे, म्हणजे प्रत्येक चरण काय आहे, म्हणजे संवेदी असेल, पूर्व असेल, मूर्त असेल, या क्रमानुसार आहे. बरोबर आहे का नाही? हे पण बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं, चरण सार्वभौमिक आहे, हर जगह के बच्चों के गुणधर्म को दर्शाते. म्हणजे प्रत्येक चरण सार्वभौमिक आहे. जे संवेदी गामकचे जे गुण आहेत ते पूर्वमध्ये येणार नाही किंवा पूर्वचे गुण मूर्तमध्ये जाणार नाही, म्हणजे काय स्वतंत्र आहे. हे पण बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं चुकीचं काय दिलेलं आहे, एक चरण को लांग कर दुसरे चरण पण जास्त म्हणजे पुढे जाऊ शकतो, तर अजिबात नाही. आपण एक चरण म्हणजे काय, आता उदाहरणार्थ तुमचा जन्म झाल्यानंतर शेषावस्था चालू होते. मग तुम्ही असं म्हणणार का, नाही मला शेषावस्था नको, मला डायरेक्ट बालपण पाहिजे, चालेल का? तर अजिबात नाही. त्याच्यानंतर लेव वायगोस्की हा शास्त्रज्ञ तुम्हाला 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला जाईल, आणि जीन पियाजे पण, म्हणजे 8 ते 9 मार्क हे दोघं शास्त्रज्ञ तुम्हाला देऊन जातात. पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल. प्रश्न काय म्हणतोय बघा, लेव वायगोस्की के अनुसार बच्चों में, बघा कोणाच्या अनुसार, लेव वायगोस्की के अनुसार बच्चों की संज्ञानात्मक क्षमता पर अपने से अधिक योग्य व्यक्तियों के साथ आंतरक्रिया का प्रभाव पडता है. म्हणजे काय, हा लेव वायगोस्की काय म्हणतो का, तुमच्या आजूबाजूला जर तुमच्यापेक्षा जास्त क्षमतावाली व्यक्ती असली, जास्त क्षमता म्हणजे काय, जे कौशल्य तुम्हाला येत नाही आणि ते व्यक्तीला येतं, ज्या व्यक्तीच्या तुम्ही संपर्क आहे त्या व्यक्तीला ते कौशल्य येतं, तर याचा काय फायदा होईल?
हे तुम्हाला सांगायचंय. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे, त्याला सायकल चालवता येते, आपल्याला येत नाही. मग येत नाही, मग याचा प्रभाव काय होईल? तो आपल्या संपर्कात आहे, आपला मित्र आहे, मग याचा प्रभाव काय होईल? काही प्रभाव पडणार नाही का? प्रभाव पडेल ना. मग तुम्ही म्हणणार नाही तुला कशी सायकल येते, मग तू म्हणणार मग असं कर ना, म्हणजे काय प्रभाव सकारात्मक पडेल. पण इथे काय म्हटलंय? कोई प्रभाव नाही पडेगा. आता इथे काय म्हटलंय? दुसरा ऑप्शन नकारात्मक. नकारात्मक तर पडणार नाही. तो काय तुम्हाला म्हणेल का तू नको शिकू? म्हणजे काहीतरी तुम्हाला तो मदत होईल, म्हणजे सकारात्मक प्रभाव पडेल. घटेल का? जे त्याने सांगितलं ते घटेल का? म्हणजे ज्ञानात वाढ होईल, कमी होणार नाही. पण ऑप्शन 3 काय म्हटलंय का ज्या वेळा तुमच्यापेक्षा वयस्कर असेल किंवा ज्ञानी माणूस असेल त्याच्याच तुम्ही जर संपर्कात राहिले तर सुसाधित होतीये. सुसाधित होणे म्हणजे काय? वाढ होणे. बरोबर आहे का नाही? म्हणून या लेव वायगोस्कीने काय सांगितलं का संज्ञानात्मक जो विकास असतो, संज्ञान म्हणजे विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया जर आपल्यापेक्षा 4 गोष्टी वाढवा माहित असणाऱ्या विद्यार्थ्याच्या संपर्कात राहिलो किंवा मनुष्याच्या संपर्कात आपण जर राहिलो तर आपल्याला काय होईल? आपल्या ज्ञानात भर पडेल, म्हणजे काय होईल? सुसाध्य होईल, वाढ होईल. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा काय म्हणतोय? प्रश्न चौथा लेव वायगोस्कीच्या सिद्धांतावर आलेला आहे. लेव वायगोस्की अनुसार, आता लेव म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला शास्त्रज्ञ दिला असेल ना, लेव वायगोस्की, आता विचार कोणानुसार करायचा आहे? फक्त लेव वायगोस्कीनुसार, दुसरा शास्त्रज्ञ आता विचार करायचा नाही. लेव वायगोस्की के अनुसार सीखना व्यवहार में मापे जाने वाला बदलाव आहे. म्हणजे लेव वायगोस्कीने कधी सांगितलं का जे तुमचं शिक्षण आहे तुम्ही व्यवहारात मापू शकतात? असं कधी त्याच्या सिद्धांतामध्ये नाहीये. म्हणजे पहिला ऑप्शन येईल का? तर अजिबात नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय? सीखने को सामाजिक परिवेश से अलग होकर नहीं देखा जा सकता. हे मात्र लेव वायगोस्कीने सांगितलं होतं की जी आपली जी शिक्षण प्रक्रिया आहे, शिक्षण प्रक्रिया म्हणजे जे पण आपण ग्रहण करतो ते सामाजिक परिवेश से अलग होकर नहीं देखा सकता. म्हणजे काय? समाजापासून वेगळं राहून तुम्ही काही शिकू शकत नाही. सामाजिक परिस्थितीतून तुम्ही बाजूला राहून शिकू शकत नाही. अलग करके नाही देखा जा सकता. म्हणजे काय? सगळं काय महत्व कुठे दिलंय? त्यांनी समाजाला दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 2 काय? हे लेव वायगोस्कीनुसार बरोबर आहे. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय? सीखना सकारात्मक और नकारात्मक पुनर्बलन पर निर्भर आहे. आता सीखना म्हणजे जी शिक्षण प्रक्रिया आहे ती सकारात्मक पुनर्बलन म्हणजे काय? शाबासकी. बरोबर आहे का नाही? निर्भर आहे. आता इथे जर BF स्किनर राहिला असता, कोण राहिला असता? BF स्किनर, तर याचं उत्तर हे राहिलं असतं. बरोबर आहे का नाही? पण इथे शास्त्रज्ञ मी तुम्हाला काय सांगितलं? लेव वायगोस्की. आणि चौथा ऑप्शन काय म्हटले? सीखने में ध्यान केंद्रित करने की प्रक्रिया स्मृती भंडार में शामिल आहे. म्हणजे काय? तुम्ही जेवढं शिकतात ना तुम्ही फक्त पाठांतर करा. याला महत्व आहे का स्मृती भंडार? नाही. तर काही सगळ्यात महत्वाचं लेव वायगोस्कीने काय सांगितलं होतं का जी आपली शिक्षण प्रक्रिया जे पण आपण काही ग्रहण करतो त्याच्यामध्ये समाजाचा प्रभाव असतो. त्यामुळे समाजापासून वेगळं करून कोणाला शिकवता येणार नाही. म्हणजे शाळा पण काय झाली? एक समाज आहे. कुटुंब पण काय? आपण जी भाषा शिकलो, भाषा पण कुठे केली ग्रहण? समाजामधून. का नाही सर आम्ही कुठेतरी बेटावर माझ्या आई वडिलांनी मला 5 वर्ष ठेवून आले आणि मी तिथे भाषा शिकलो, असं होईल का? तर अजिबात नाही. ज्या समाजामध्ये राहतात तीच भाषा तुम्ही शिकले, हे लेव वायगोस्कीने सांगितलं. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर परत जीन पियाजेवर आलेला प्रश्न. आता जीन पियाजे खूप महत्वाचे शास्त्रज्ञ बघितले असेल तुम्हालाही बघा लागोपाठ प्रश्न येत आहेत त्यांचे, म्हणजे ते प्रश्न पत्रिकेचे डायरेक्ट. जीन पियाजे के अनुसार बच्चों में अर्थपूर्ण अधिगम, बघा आता जीन पियाजे के अनुसार बच्चों में अर्थपूर्ण अधिगम किस प्रकार होत आहे? म्हणजे अर्थपूर्ण अधिगम कसं झालं पाहिजे? अर्थपूर्ण म्हणजे त्यांना ते समजलं पाहिजे. स्वतः समजणे आणि दुसऱ्याला समजणे याच्यात फरक आहे. बरोबर आहे का नाही? एखादी गोष्ट मी सांगून दिली ही अशा आहे, पण तुम्हाला जर समजली नाही तर मग अर्थपूर्ण होईल का? तर होणार नाही. मग हा जीन पियाजे काय म्हणतो का अर्थपूर्ण अधिगम केव्हा होईल? पहिला ऑप्शन काय म्हटलंय? उद्दीपन प्रक्रिया के अनुबंध प्रक्रियाद्वारा, म्हणजे उद्दीपन प्रक्रियाद्वारे अनुबंध. आता हे तुम्ही जर जीन पियाजेचा सिद्धांत वाचला असेल त्याच्यामध्ये उद्दीपन नाही, अनुप्रेरण, अनुबंधन नाही, हे काहीच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला ऑप्शन तुमचं येईल का? तर अजिबात येणार नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटलं? तब जब इनाम और सजा का प्रयोग किया जाता है. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या वेळा तुम्ही बक्षीस देणार आणि दंड देणार तेव्हा ते अर्थपूर्ण शिकतील का? तर असं पण नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलं? जब वयस्क नियंत्रण लेते हे और व्याख्यान देते. म्हणजे काय? प्रत्येक वयस्क म्हणजे काय? त्याच्यापेक्षा जास्त वयाने असणारा व्यक्ती त्यांच्यावर नियंत्रण ठेवेल. मी जे सांगतो ना तशाच प्रकारे करा आणि व्याख्यान देईल, तेव्हा ते अर्थपूर्ण शिकतील का? तर अजिबात नाही. मुलं अर्थपूर्ण केव्हा शिकतात? खुद से प्रारंभ की गतिविधिया खोज. म्हणजे काय? खुद से. आता आपण जेव्हा लहान होतो, हा जीन पियाजे कसं सांगतो का आपण ज्या वेळेला लहान होतो, मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण यात्रेमध्ये एक पूर्वी छोटी अशी कार मिळायची बघा, त्याच्यामध्ये एक लाईट लागायचं. काय लाईट लागायचं? ती भिंगरीला काहीतरी स्पर्श होत होता. मग आपण पण म्हणजे काय? खुद से प्रारंभ म्हणजे काय? आपल्याला किती जरी सांगितलं वडीलधाऱ्या माणसांनी, नाही बाबा ही भिंगरीला ते स्पर्श होतो त्याच्यामुळे लाईट लागतं,
आपण ते किती जरी मुलांना सांगून बघितलं तरी ते मुलांनी विश्वास ठेवला का? तर विश्वास ठेवला नाही. आपण काय केले, ती जी कार असते ती फोडून बघितली. काय बघितली? फोडून बघितली. काय बघितली? फोडून बघितल्यानंतर आपल्याला कळालं का तिथे एक पट्टी असते आणि त्या भिंगरीवरती काय होते, परशे होतो. जेव्हा ती घासते त्याच्यावरून तयार होतं. म्हणजे अर्थपूर्ण केव्हा शिकणार तुम्ही, का ज्या वेळा खुद से आरंभ, म्हणजे काय, बच्चे नन्हे वैज्ञानिक होते, हे जीन प्याजेने सांगितलं होतं. त्याच प्रकारे आपण पण नन्हे वैज्ञानिक होतो. आपण ती फोडून बघितली. नाही बाबा हे कसं असतं, घरच्यांनी खूप सांगितलं ना, अरे बाबा फोडू नको, तुला नाही खोलता येणार, तरी आपण ती कसं काय ना, पूर्वी म्हणजे आपण आता तरी टेस्टर वगैरे मिळतं, पूर्वी चमच्याने वगैरे काहीतरी खोलून बघितलं असेल. असंच केलं का नाही? म्हणजे तुम्ही तेव्हा ते अर्थपूर्ण सांगितलं. मग आता तुम्हाला वडीलधाऱ्यांची गरज पडली का? ते म्हणजे याला म्हटलं जातं अर्थपूर्ण शिक्षण. त्याच्यानंतर प्रश्न 7 हा पण जीन प्याजेच्या सिद्धांतावर आलेला प्रश्न आहे. जेवढं काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच फायदा होईल. किस चरण में बच्चे मूर्त समस्याओं को तर्कपूर्ण ढंग से सुलझा पाता है. म्हणजे काय, प्रश्न काय म्हणतोय, किस चरण में मूर्त समस्याओं को, मूर्त समस्या म्हणजे काय, ज्या तुमच्या डोळ्याला दिसतात त्याला मूर्त समस्या म्हणतात. मूर्त समस्या म्हणतात. तर्कपूर्ण ढंग से सुलझा पाते हैं, परंतु उन्हें निगमनात्मक सोच, म्हणजे निगमनात्मक विचार जे आपल्या डोळ्यासमोर नाही त्याला निगमन म्हटलं जातं, ते विचार करणे में कठिनाई होती है. केव्हा होते? आता तुम्हाला जीन प्याजेचा सिद्धांत जर वाचला असेल तर तुम्ही संवेदी गामक मध्ये तो मूर्त समस्या सोडू शकतो का? अजिबात नाही. पूर्व मध्ये सोडू शकतो का? अजिबात नाही. मग आता तुम्हाला 50-50 वाचले. आता तुम्ही जर प्रश्न काळजीपूर्वक बघितला असेल तर तुम्हाला काय सांगितलं का, तो मूर्त समस्या तर्कपूर्ण ढंग से सोडू शकतोय, म्हणजे मूर्त त्याला सोडवता येतोय, पण निगमन सोडवता येत नाही. निगमन म्हणजे काय, जे आपल्या डोळ्यासमोर नाही. मग हा विद्यार्थी कुठे आहे? तर मूर्त मध्येच आहे ना, कारण अमूर्त मध्ये जर गेला असता तर त्याला निगमन समस्या पण सोडवता आल्या असत्या, पण त्याला निगमन सोडवता येत नाही. म्हणून हा विद्यार्थी कुठे, मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये, कारण त्याला मूर्त संकल्पना सगळं काही येतंय आणि फक्त त्याला अमूर्त विचार करता येत नाही. कळालं? म्हणून तुम्ही बघा, जे विद्यार्थी आपण काय म्हणतो, 3री ते 4थीचे विद्यार्थी असतात ना, म्हणजे 4थी किंवा 5वी पर्यंत, आपण त्यांना असा निबंध देत नाही 3री ते 4थीचं, मी पंतप्रधान झालो तर, असं लिखाण काम देत नाही. तर आपण काय म्हणतो, तू तुझ्या घराबद्दल माहिती लिही, तुझ्या गावाबद्दल लिही, ह्या झाडाबद्दल लिही. पण ज्या वेळा मूल 5वीला जातं, म्हणजे काय 11 वर्षाचं होतं, म्हणजे ते अमूर्त चिंतन करायला लागतं, त्यावेळा आपण त्यांना निबंध देतो, मी पंतप्रधान झालो तर, मला पंख फुटले तर. पण ज्या वेळा तुम्ही खालीच, जेव्हा म्हणजे ज्या वेळा 3री 4थीचं जे वय असतं त्यामध्ये बैल पोळ्याबद्दल माहिती लिहा, म्हणजे जे तुम्ही पाहिलेलं आहे. कळालं? म्हणजे अमूर्त चिंतन करू शकत नाही, म्हणून 5वी नंतर तुम्हाला असे निबंध द्यावे लागतात. त्यांना कल्पना म्हणतात, निगमनात्मक निबंध असं सुद्धा म्हणू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न 7वा. आता हा सामाजिकरण हा टॉपिक आपण बघितला होता. आता सामाजिकरण व्यक्तीच्या जीवनामध्ये फार महत्वाचा घटक आहे. काय? फार महत्वाचा घटक आहे. जर आपण आता मनुष्य सामाजिक प्राणी बनवणं हा फार महत्वाचा आहे. आता समजा तुम्ही, आपण काय म्हणतो, जे प्राणी पाळतो त्यांना आपण सामाजिक बनवलं, पालतू म्हणतात बघा, पालतू. पालतू म्हणजे काय, एक प्रकारचा तो सामाजिक प्राणी झाला. त्याच प्रकारे मनुष्य डायरेक्ट सामाजिक प्राणी म्हणून येईल का जन्माला? तर अजिबात येणार नाही. त्याला तुम्हाला समाजामध्ये घडवावं लागतं. त्याच प्रकारे हा सामाजिकरण हा टॉपिक आहे. सामाजिकरण ही एक डैश डैश प्रक्रिया है. सामाजिकरण ये एक डैश डैश प्रक्रिया है जिसमें सामाजिकरण की विभिन्न संस्थाओं के आपसी संबंध, म्हणजे काय, सामाजिकरण कशी संस्था आहे, कशी संस्था आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आता सामाजिकरण, पहिला ऑप्शन काय म्हटले, सरळ. सरळ सरळ आहे का? एकदम एकदम सोपं आहे का सामाजिकरण? समजा जे मूल जन्माला आलं आणि लगेच सामाजिकरण शिकून गेलं, असं होईल का? एवढी पण सोपी नाहीये. सामाजिकरण होण्यासाठी तुम्हाला 20-20 वर्षाचं आयुष्य, किंवा काही लोकांचं 50 वर्षाचं वय गेलं तरी त्यांना समाजामध्ये बोलता येत नाही. म्हणजे सामाजिकरण एवढं सोपं राहिलं असतं तर जन्म झाल्यावरच तुम्हाला कळालं असतं. म्हणजे एवढी पण सोपी आहे का? तर अजिबात नाही. दुसरं का ऑप्शन काय म्हटलं, जटल. सरळ. सरळवर महत्वपूर्ण नाहीये. आता जर सरळ म्हटलंय, सरळ सोपे पण महत्वपूर्ण नाही, कसं काय? महत्वपूर्ण आहे ना, कारण सामाजिकरणच झालं नाही तर आपण काय करणार आहे? विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ शिक्षकांची कसं वागलं पाहिजे, आपल्या मित्रांची कसं वागलं पाहिजे, वडीलधाऱ्यांची कसं वागलं पाहिजे, समाजात कसं वागलं पाहिजे, हे कोण शिकवतं? आपल्याला सामाजिकरण शिकवतं. म्हणजे महत्वपूर्ण आहे ना, पण इथं काय म्हटलं, नाहीये. त्याच्यानंतर काय म्हटलं, तिसरं ऑप्शन, जटिल वर महत्वपूर्ण आहे. म्हणजे काय जटिल आहे? सामाजिकरणची संकल्पना काय आहे? ती जटिल आहे, म्हणजे काय, थोडी किचकट आहे. पण काय होतं, ती महत्वपूर्ण आहे. कारण व्यक्तीचं जीवन घडवायचं असेल, त्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर सामाजिकरण महत्वाचं आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं, जटिल हे पण महत्वपूर्ण नाही. अरे कसं काय महत्वपूर्ण नाही? सामाजिकरण हे महत्वाचं असतं, कारण सामाजिकरणच झालं नाही
तर व्यक्तीचा विकास होईल का चांगल्या प्रकारे? तर अजिबात नाही. त्याच्यानंतर प्रश्न 9 काय म्हणतोय? प्रश्न 9 आता जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच फायदा होतो. विकास एक डॅश डॅश प्रक्रिया. आता विकास एक डॅश डॅश प्रक्रिया है जिसकी सुरुवात डॅश डॅश के समय होती. म्हणजे आता विकास प्रक्रिया काय आहे आणि विकासाची सुरुवात कुठून होते हे तुम्हाला माहित पाहिजे. आता विकास काय असतो तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो. विकास हा गर्भधारणेपासून चालू होतो आणि मृत्यूपर्यंत चालतो, म्हणजे जीवनभर चालतो. एवढं लक्षात ठेवायचं. आता जे निगेटिव्ह आहे ते बाहेर काढा. आता विकास इथे काय म्हटले? बचपन के दौरान. डायरेक्ट बचपन म्हणजे मूल जेव्हा जन्माला आलं तेव्हाच विकास चालू होईल का? असं नाही. मी तुम्हाला आता सांगितलं की गर्भधारणेपासून. बचपन के दौरान होने वाला अजिबात नाही. इथे जरी तुम्हाला गर्भधारण दिलं असेल पण इथे बचपन के दौरान दिले. जीवनभर चलने वाली प्रक्रिया जन्म से. आता जन्मापासून विकास चालू होत नाही तर गर्भधारणेपासून होतो. पहिला ऑप्शन काय म्हटलंय? जीवनभर चलने वाली प्रक्रिया आहे और गर्भधारण से सुरुवात होते. म्हणजे काय? आता तुम्हाला कळालं. अशाच प्रकारे म्हणजे टॉपिक क्लिअर असेल तर उत्तर बरोबर निघतं. त्याच्यानंतर प्रश्न 10 काय म्हणतो? प्रश्न 10वा काळजीपूर्वक समजून घेऊ. समझून घ्यायला फार महत्व है. किसी भी अवधारणा का शिक्षण करते समय किस बात से बचना महत्वपूर्ण है. किसी भी अवधारणा का शिक्षण करते समय किस बात से बचना महत्वपूर्ण है. म्हणजे कुठलीही अवधारणा. अवधारणा म्हणजे काय? विद्यार्थ्यांचे जे विचार असतील त्यांच्या शिक्षण करते समय किस बात से बचना चाहिए. पहिला ऑप्शन काय म्हटले? आता ज्या वेळा तुम्ही विद्यार्थ्यांना एखादी अवधारणा सांगताय, बरोबर आहे का नाही? अवधारणा म्हणजे काय? एखादी आपण थोडे सोप्या भाषेत म्हणतो एखादी माहिती देताय तर कशा प्रकारे काय गोष्टी तुम्ही सांगितल्या नाही पाहिजे. आता पहिला ऑप्शन काय म्हटले? अवधारणा के विभिन्न पहलू. पहिला ऑप्शन काय म्हटले? अवधारणा के विभिन्न पहलू संबंध प्रस्थापित करणं, स्थापित करणं. म्हणजे काय? एखादी अवधारणा तुम्ही शिकवत असताना तर आता उदाहरणार्थ आपण मूळ संख्या शिकवल्या. मूळ संख्यांचा काय सांगतो तुम्हाला? लसावी मसावीसाठी उपयोग होईल. म्हणजे अवधारणा जर एकमेकाला जोडून शिकवली तर चांगलं आहे. विद्यार्थी ते चांगल्या प्रकारे आपण ते कधी पण पहिलीची मुलं असतात त्यांना डायरेक्ट आपण ए शिकवलं का? ए फॉर ऍपल शिकवला म्हणजे काय? जोडून शिकवलं. जोडून शिकवल्यामुळे ते चांगलं शिकतात. म्हणजे पहिलं ऑप्शन चांगलं आहे. कारक प्रभावशी संबंधित रेखांकीकरण म्हणजे कारक आणि प्रभाव याचे चांगले आणि याचा प्रभाव काय होतो हे पण तुम्ही सांगितलं तर विद्यार्थ्यांना लक्षात राहील. म्हणजे दुसरं ऑप्शन पण काय तुमचं चांगलं आहे. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय? अवधारणा को गैर उदाहरणों के साथ प्रस्तुत करना. आता आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय? सम प्रत्ययों को विषय वस्तु को जानकारी को असंबंधित खंड. असंबंधित खंड म्हणजे काय? ज्यांचा एकमेकाशी काहीच ताळमेळ लागत नाही, काहीच ताळमेळ लागत नाही तसं तुम्ही प्रस्तुत करणार. चालेल का? तर अजिबात चालणार आहे. म्हणजे आता तुम्हाला हे दोन निगेटिव्ह वाटतील पण कसं याच्यामधून उत्तर काढायचं. आता गैर उदाहरणों के साथ प्रस्तुत करणं म्हणजे काय? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी विचारताय का समजा आपल्या समाजात वाईट काय? वाईट काय म्हणजे काय वाईट आहे? म्हणजे काय आपण खाल्लं नाही पाहिजे किंवा काय पिलं नाही पाहिजे. तर विद्यार्थी काय म्हणेल? सर दारू पिली नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे गैर अवधारणा देऊन तुम्ही चांगल्या गोष्टी बरोबर सांगितल्या. हा बरोबर सांगितलं का? आपण दारू पिली नाही पाहिजे. मग काय? आपण थंड काहीतरी घेतलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही गैर उदाहरण देऊन पण चांगल्या गोष्टी सांगू शकतात. म्हणजे हे पण ऑप्शन तुमचं चांगलं येईल. पण चौथा ऑप्शन काय म्हटलंय? सम प्रत्ययों के विषय वस्तु को जानकारी को असंबंधित खंडों के रूप में. असंबंधित म्हणजे त्यांचा कुठेही ताळमेळ लागत नाही, कुठेच काही ताळमेळ लागत नाही. आणि तुम्ही जर विद्यार्थ्यांना सांगायला लागले, आता तुम्ही समजा विद्यार्थ्याला आता तुम्हाला जर मी सांगितलं जीन प्याजेने संवेदी गामक हा एक चरण दिलं आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट बीएफ स्किनरचं सांगून दिलं, त्याच्यानंतर डायरेक्ट बीएफ स्किनर, तुमच्या लक्षात राहील का? तुम्हाला तरी समजेल का? तुमचा गोंधळ होईल. म्हणून काय करायचं? जी पण तुम्ही अवधारणा शिकवत असाल ती अवधारणा एकमेकाला संबंधित पाहिजे. त्यावेळेला ते विद्यार्थ्यांना चांगलं लक्षात राहतं. आता त्याच्यानंतर प्रश्न 11वा काय म्हणतोय? विद्यार्थियों में वैकल्पिक अवधारणा आहे. वैकल्पिक अवधारणा आहे म्हणजे काय? विद्यार्थ्यांचे जे विचार असतात एखाद्या गोष्टीबद्दल वेगवेगळे वैकल्पिक वेगवेगळे विचार असू शकतात. आता काय विचार असतील विद्यार्थ्यांचे? म्हणजे एखादी गोष्ट काय असेल? आता आपण भूत पाहिलं, भूताबद्दल वेगवेगळे विचार असतील विद्यार्थ्यांचे. म्हणजे त्याच प्रकारे एक विद्यार्थ्याची एक वैकल्पिक अवधारणा असते. मग ती वैकल्पिक अवधारणा कशी असते या संबंधी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय? अनदेखी करणे निरुत्साहित की जानी चाहिए. म्हणजे काय? विद्यार्थ्याने जी अवधारणा मांडली, जी वैकल्पिक विचार मांडला त्याला तुम्ही अनदेखा करा. नाही बाबा तुझं काही कामाचं नाही असं केलं तर तो विद्यार्थी उत्तर देईल का? तर अजिबात देणार नाही. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय? अनुभव से संबंधित नाहीये. मग आता तुम्ही असं म्हणणार का? नाही तुझी जी अवधारणा आहे ना ती अनुभव. आता एखादी अवधारणा त्याची चुकीची राहू शकते
पण जीवनात प्रत्येक अवधारणा एखादा पहिलीला येणारा विद्यार्थी सुद्धा असतो ना, त्याच्याकडे अनुभव असतात. मग तुम्ही असं म्हणणार का प्रत्येक अनुभव त्याचे गलत आहेत, चुकीचे आहेत? तर अजिबात नाही. हे पण तुमचं चालणार नाहीये. बरोबर आहे का नाही? हमेशा अत्यंत गलत होते. आता प्रत्येक वेळा कसं काय चुकीची राहील? मी तुम्हाला ते सांगतो. एखादं चुकीचं राहील ना, एखादं चुकीचं राहू शकतो, पण हमेशा अत्यंत गलत होते. तर्कहीन चिंतन प्रक्रिया को दर्शवते. म्हणजे काय, तो विचार करू शकत नाही. कसं काय? तुम्हाला माहित आहे, पहिलीला जरी विद्यार्थी असेल तरी तो त्याच्याकडे विचार आहेत, अनुभव आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. कारण प्रत्येक विद्यार्थी शाळेत येण्याआधी तो काय करतो, त्याच्या समाजामध्ये 6 वर्षाचे अनुभव घेऊन शाळेत आलेला असतो. पण इथे काय म्हटलंय, गलत होते. चालेल का? तर अजिबात नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, अर्थ निर्माण प्रक्रिया में काय म्हटलंय, अर्थ निर्माण की प्रक्रिया में गडी सहज संरचनाओं को दर्शाती है. म्हणजे काय, जी आपल्या अवधारणा असतात, जी वैकल्पिक अवधारणा असतात विद्यार्थ्यांच्या, त्या सहज अवधारणा पण असू शकतात. सहज अवधारणा म्हणजे काय, कोणीतरी त्याला सांगून दिलं इथे भूत असतं, ते मानून घेतलं त्याने सहज प्रकारे. हो नाही, मग तू का त्या झाडाखाली जात नाही? ते सांगेल, सर माझ्या याला आईने सांगितलं तिथे भूत असतं म्हणून मी जात नाही. सहज प्रकारे त्याने अवधारणा, म्हणजे अवधारणा काय असतात, विद्यार्थ्यांचे विचार काय असतात वैकल्पिक, त्या गोष्टीप्रमाणे सहज अवधारणा त्या निर्माण झालेल्या असतात. आणि त्या अवधारणाचा तुम्ही काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. का स्वीकार केला पाहिजे? कारण विद्यार्थी केव्हा बोलका होईल, ज्या वेळा शिक्षक आपुलकीने त्याला प्रश्न विचारेल, भले ते चुकीचे असू द्या. कारण तुम्हाला प्राथमिक स्तरावर शिक्षक व्हायचंय. प्राथमिक स्तरावर चुकीच्या जरी गोष्टी असतात, त्या विद्यार्थ्यांच्या जाणून घेऊन त्यांना उपचारात्मक अध्यापन करावं लागतं. पण आपण जेव्हा, आता तुम्ही 9वी 10वी 11वीला ज्या वेळेला शिकवतात, त्यावेळेला चुकीचं राहिलं तर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकतात, नाही बाबा हे चुकीचं मत आहे, म्हणजे या विद्यार्थ्यांना लक्षात येतं. पण पहिलीच्या विद्यार्थ्याला किंवा 8वी पर्यंतचे जे विद्यार्थी असतात, त्यांना जर तुम्ही म्हटलं का नाही तुझं बरोबर नाही, तुझं चुकीचं आहे, हा बघ किती हुशार आहे, पण याच्याने त्या विद्यार्थ्याला काय वाटतं का आपले शिक्षक आपल्या संबंधी चांगले वर्तन नाही, मी जे पण सांगितलं त्याला चुकीचंच म्हणतात, पण त्याच्या फक्त लक्षात आणून द्यायचंय, पण तू चुकीचा हे सांगायचं नाही. कळालं? म्हणजे असे प्रश्न होतात. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचंय, तुम्हाला मोबाईल नंबर, प्रत्येक प्रश्न आहे याच्यामध्ये दिसतोय. तुम्हाला ऑफर पण दिली जाईल. बॅच जॉईन करा आणि काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या.